कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। JNPT चालक टंचाईचे संकट, कंटेनर वाहतूक झाली विस्कळीत, निर्यात आयात प्रक्रियेवर परिणाम। कामोठे परिसरात वारंवार वीज खंडितीने नागरिक संतप्त, महावितरण अधिकाऱ्यांना घेराव, अखंडित वीज पुरवठ्याची मागणी। पेण खोपोली मार्गावरील गणपतीवाडी येथे अखेर पुलाच्या रेलिंगला वाली मिळाला, रिक्षा चालकांनी घेतला पुढाकार, तिरडीच्या बांबूंनी बांधले रेलिंग। आणि अलिबाग तालुक्यातील भिल्लेश्वर तलावाच्या पुनरुज्जीवनाला सुरुवात, 40 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली, RCFच्या CSR निधीतून कायापालट। पाहुयात सविस्तर वृत्त। देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण अर्थात JNPT मध्ये ट्रेलर चालकांच्या तीव्र टंचाईमुळे कंटेनर वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। चालकांची उपलब्धता कमी झाल्याने बंदरातील कंटेनर हालचाल मंदावली असून निर्यात आयात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत। याचा थेट परिणाम कृषी निर्यातीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विशेषतः कांदा, द्राक्ष आणि इतर नाशवंत कृषी मालाच्या निर्यातीला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे। दरम्यान आयात मालाचे कंटेनर बंदर परिसरात मोठ्या प्रमाणावर साचू लागल्याने लॉजिस्टिक व्यवस्थेवर देखील ताण वाढलाय। चालक टंचाईचा प्रश्न लवकर मार्गी न लागल्यास व्यापार, उद्योग आणि निर्यात क्षेत्रावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी चिंता आता व्यक्त केली जाते। पोलादपूर तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होतीये। गेल्या काही दिवसांपासून दिवस रात्र वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी विद्युत उपकरणे नादुरुस्त झाल्याच्या तक्रारी देखील समोर येत आहेत। याशिवाय पोलादपूर शहरातील प्रभातनगर परिसरात हॉटेल साहिल जवळ असलेल्या विद्युत डीपीला संरक्षणात्मक दरवाजे नसल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। भरवस्तीत असलेल्या या डीपीच्या परिसरातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते, त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे। वारंवार होणारी वीज खंडिती आणि उघड्या डीपीचा प्रश्न याकडे महावितरणने तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त होतीये। कामोठे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित प्रकरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। वाढत्या उकाड्यात आणि सततच्या वीज पुरवठा खंडितामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारीनंतर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज कामोठे उपकेंद्राला भेट देत परिस्थितीची पाहणी केली। यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत नागरिकांच्या अडचणी मांडल्या आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। वाढती लोकसंख्या आणि वाढलेला वीज वापर यामुळे यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले। दरम्यान कामोठे उपकेंद्रात 5000 kV क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार असल्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले आहे। या ट्रान्सफॉर्मरमुळे वीज भार कमी होऊन वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे समस्या सुधारणा होईल, असा दावा करण्यात आला आहे। आज 3 दिवस झाले, 3 दिवसापासून सलग हेच चाललेलं आहे। आश्वासनं कंटिन्यू, आज करू, उद्या करू, आज करू, उद्या करू। काल आम्ही जाऊन आलेलो असताना परवा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तेच झालं। रात्री 2:30 वाजता पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला सांगितलेलं होतं की तुमचं काम उद्या सकाळी होईल। त्याच्यानंतर काल सकाळी सुद्धा तेच झालं। 2 वाजेपर्यंत मीटिंग झाले, मीटिंगमध्ये सांगितलं 5 वाजेपर्यंत तुमचे कामं आम्ही करून देऊ। संध्याकाळी तेच परत सिच्युएशन होतं। हे सगळं बघून आज कोण होते ते महाराष्ट्राचे MSCBचे जे डायरेक्टर होते, त्यांनी आज आम्हाला जे प्रॉमिस केलेले आहेत त्यांनी सांगितले आता ह्याच्या पुढे जे लाईटीचे वगैरे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम ते सॉर्ट आउट करतील। आम्ही त्यांना सांगितलं एक तर इथे कॉल सेंटर्स नाही आहेत अजिबात लोकांना कॉल करण्यासाठी, त्यानंतर लोकांना बोलण्यासाठी माणसं व्यवस्थित नाही आहे, डीपीज ओपन आहेत, अजून आता पावसाळा चालू होणार आहे, सगळे वायरिंगचे प्रॉब्लेम सांगितलेले। त्यांनी आता सांगितलं आम्हाला हे जेवढे काम आहे ते जितक्या लवकर होतील तेवढ्या लवकर करण्याचे प्रयत्न करतील। आता आम्ही त्यांच्यावरती फेट ठेवतोय आणि शांत बसतोय, पण जर कामं नाही झाले तर मग आम्हाला आमच्या परीने जे करायचं आहे आम्ही ते करू, त्याच्यासाठी आमची सगळ्यांची तयारी आहे।
नमस्कार, लाल सलाम. नेहमी लाईट गेल्यानंतर त्रासच होतोच ना. लहान मुलं घरात आहेत, घरून मुलांचं काम चालतं ते पण बंद होतं. गरमी आहे त्यामुळे नेहमी लाईट जाईल तर आम्हाला खूप त्रास होतो. आम्ही गृहिणीच आहे, पण घरात असेल तरी आम्हाला त्रास होतो ना. आता उन्हामध्ये आम्ही बाहेर कुठे फिरणार, त्याच्यासाठी नेहमी लाईट असं नाही करायला पाहिजे. जेव्हा आम्ही ऑफिसला येतो तेव्हा लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. त्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहे. सर, आज आम्ही जो MSCBच्या डायरेक्टर साहेबांची जी मीटिंग घेतली ती याच्यासाठीच घेतली की 2 ग्रीड असताना, खारघर ग्रीड आणि कल्याण ग्रीड असताना देखील कामोठ्याचा वीज प्रवाह हा सुरळीत चालला पाहिजे. त्याच्याऐवजी जो अनेक वेळा खंडित होतो, या खंडित होण्याच्या वीज पुरवठ्यामुळे म्हातारी माणसं घरात आहेत, विद्यार्थी आहेत, कामगार वर्ग आहेत, यांना लाईट मिळत नाही. त्यामुळे माणसाची झोप होत नाही. वयोवृद्ध माणसं घरात असतात, त्यांना हॉस्पिटलला न्यावं लागतं. का तर प्रत्येक माणूस हा पैसेवाला नाही की त्याच्याकडे इन्व्हर्टर असेल. या अनेक वेदना सहन करून शेवटी नाईलाज असतो आम्ही डायरेक्टर साहेबांना भेटायला आलो. का तर या कामोठा वसाहतीमध्ये भारतामधून अनेक राज्यातली लोक इथे राहायला आलेली आहेत. का तर कामोठा सिटी सुंदर आहे आणि संपन्न आहे. तिथे पोल्युशन वगैरे नाही. या बेसवर लोक इथे घरं घेतात, राहायला येतात. याचा अर्थ असा आहे की मला त्यांच्याकडनं आमच्या ग्रुपला, शेतकरी कामगार पक्षाच्या ग्रुपला आश्वासन देण्यात आलेलं आहे, काही दिवसामध्ये कुठेही कंप्लेंट राहणार नाही. अशा प्रकारचा वीज पुरवठा आम्ही या कॉलनीमध्ये करून देऊ असे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. एक्चुअली मैं अभी शेतकरी कामगार पक्ष ने जो 4 दिन से यहाँ पर काफ़ी लाइट की समस्या जो आ रही थी, इसके लिए यहाँ पर निवेदन दिया था. उसकी वजह से आज यहाँ पर महाराष्ट्र के डायरेक्टर MSCB के आए और उनके सामने हमने जो समस्याएं थी उनके लिए हम लोगों ने बोला कि अगर शेतकरी कामगार पक्ष को जनता के लिए जो निवेदन दिया, अगर उसके लिए पूरी तरीके से आप लोगों का सहयोग नहीं मिला तो शेतकरी कामगार पक्ष लोगों के लिए मोर्चा निकालेगी, आंदोलन करेगी. लेकिन यहाँ पर जो लाइट जो खंडित टाइम टू टाइम हो रही है, उसके लिए जो रेगुलर होने के लिए शेतकरी कामगार पक्ष किसी भी हद तक जाएगी. उसके लिए शेतकरी कामगार पक्ष ने जो निवेदन दिया तो उसमें कुछ पॉइंट्स हैं कि यहाँ पर जो कस्टमर केयर है, जो डिपार्टमेंट इन्फॉर्म करता है कि लाइट क्यों गई है, वो बढ़ाया जाए. उसके साथ यहाँ पर जो कैपेसिटी, यहाँ पर 4 लाख लोग रहते हैं करीब. यहाँ की जो कैपेसिटी है ट्रांसफार्मर की वो कम है. ज़्यादा से ज़्यादा कैपेसिटी के ट्रांसफार्मर्स लगाए जाएं. इस बात को रखते हुए शेतकरी कामगार पक्ष ने आज यहाँ पर उनके साथ बात करके ये जो शब्द है जनता तक हम पहुँचाएंगे. अगर उन्होंने नहीं ये शब्द पूरे किए तो हम लोग मोर्चा के लिए निकलेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी कामगार पक्ष. लाल सलाम. नवी मुंबईतील उल्वे आणि कामोठे परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला. उल्वेतील पॉवरलिफ्ट अनंता बरुहा यांचा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यांनी वीज समस्येमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत वीज पुरवठा खंडित होत असल्याने झोप होत नसल्याची व्यथा त्यांनी मांडली. वीज वितरण कार्यालयातील फोनला प्रतिसाद मिळत नसल्याने त्या थेट कार्यालयात पोहोचल्या होत्या. दरम्यान कामोठे परिसरातही वारंवार वीज गायब होत असल्याने संतप्त नागरिकांनी मध्यरात्री महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. याबाबत अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणी वाढल्याने अतिरिक्त लोड आणि शॉर्ट सर्किटच्या घटनांमुळे वीज पुरवठा विस्कळीत होत असल्याचे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे. इतनी ज़्यादा प्रॉब्लम होने की वजह से गाइस मैं तकिया ही लेके आ गई इलेक्ट्रिसिटी बोर्ड के यहाँ पे. अब मैं डायरेक्ट जा रही हूँ सर मैं आज तकिया ही लेके आ गई. सेक्टर 1 में फिर करंट चली गई सर. कौन गया हुआ सर? 1 हफ्ता हो गया सर. आज तकिया ही लेके आ गई मैं. आप लोग के यहाँ पे देखो करंट है, हम लोग यहाँ पे नहीं है सर. 1-2 हफ्ता हो गया. महाड MIDC परिसरातील रिलायबल केमिकल कंपनीमध्ये आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका कामगाराचा मृत्यू झालाय. कंपनीच्या छतावरील तुटलेल्या सिमेंट पत्र्याची दुरुस्ती सुरू असताना हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रवणकुमार राजाराम यादव वय वर्ष 41 राहणार बीरवाडी हे अन्य सहकाऱ्यासोबत छतावर दुरुस्तीचं काम करत होते. यावेळी अचानक सिमेंटचा पत्रा तुटल्याने ते सुमारे 20 ते 25 फूट उंचावरून खाली कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी महाड MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून रिलायबल केमिकल
कंपनी विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान उंचीवर काम करताना आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करण्यात आला होता का, तसेच कंपनीने सुरक्षा नियमांचे पालन केले होते का, याचा तपास पोलीस करतात. कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पेण खोपोली मार्गावरील गणपतीवाडी येथील पुलावर सुरक्षेअभावी घडलेल्या अपघातानंतरही प्रशासनाकडून कोणती ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने अखेर रिक्षा चालकांनाच पुढाकार घ्यावा लागलाय. 6 मे रोजी या पुलावर रेलिंग नसल्यामुळे झालेल्या अपघातात एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भक्कम संरक्षक रेलिंग उभारण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. मात्र 1 महिना उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने चावडी नाका 3 चाकी रिक्षा चालक मालक संघटनेने स्वतःच या ठिकाणी तात्पुरते बांबूचे रेलिंग उभारलेत. विशेष म्हणजे आर्थिक अडचणीमुळे स्मशानभूमीत वापरल्या जाणाऱ्या 3Dच्या बांबूंचा वापर करून हे रेलिंग उभारण्यात आले आहेत. पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने जबाबदारी झटकत हात वर केल्याचा आरोप होत असताना रिक्षा चालकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होते. त्याचबरोबर प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मे रोजी आमचा एक रिक्षा चालक इथे अपघातामुळे गेलेला आहे. प्रशासनाने याच्यावरती काहीही लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळं आज आम्ही चावडी नाका रिक्षा संघटनेतर्फे आमच्या स्वमेहनतीने आणि रिक्षावाल्याला कमाई काय आहे ती आज सगळ्या लोकांना माहिती आहे. रिक्षा वाढलेल्या आहेत. पाहून ते 1 तासानी 1 नंबर लागतो 30 रुपयाचा. त्याच्यामुळं आम्हाला बांबू आणायलासुद्धा पैसे नाहीत. आम्ही स्मशानभूमीतले बांबू आणून हे सगळं इथे आज हे लावलेलं आहे. प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की आज बांबू लावलेत तर त्यांनी उद्या येऊन तिथं पाईपचं रॅलिंग करावं, ही आमची विनंती आहे. दोन्ही साईडला जेणेकरून परत इथे कुठं अपघात होऊन एखादा आमचा बांधव बाईकवाला नको, गाडीवाला, रिक्षावाला, जे कुणी पण असतील तर त्याचा जीव वाचावा म्हणून आम्ही केलेला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील किहीम गावातील ऐतिहासिक भिल्लेश्वर तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी अखेर ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेले तलाव संवर्धनाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत असून RCF कंपनीच्या CSR निधीतून 7.5 एकर क्षेत्रफळ असलेल्या तलावाचा गाळ उपसा आणि व्यापक सुशोभीकरण करण्यात येणार आहे. किहीम ग्रामपंचायतचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे. विशेष म्हणजे देशभरात लेक मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळख असलेले अभियंता आनंद मल्लिक गावड यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होणार आहे. तलावातील गाळ उपसामुळे जलसाठा क्षमता वाढणार असून भूजल पातळी उंचावण्यास मदत होणार आहे. तसेच जैवविविधतेचे संवर्धन, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. भविष्यात हा तलाव किहीमच्या पर्यटन नकाशावरील महत्त्वाचे आकर्षण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. नमस्कार. भिल्लेश्वराच्या कृपेने आज जे तलावाचं काम चालू आहे. किहीम हे पर्यटन स्थळ आहे. पहिले रायगड जिल्ह्यात MTDCचं अप्रूव्ड पहिलं किहीम बीचला मिळालं. त्यामुळे पर्यटकांची संख्या इथे भरपूर प्रमाणात असते. आज हे तलावाचं काम RCFच्या कृपेने आणि आनंद मलिकराव साहेब यांच्या कृपेने आज चालू झालेलं आहे. थोडं त्याचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे लेट चालू झालं, पण युद्धपातळीवर काम चालू असून हे लवकरात पूर्ण करण्याची त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यामुळे गावातल्या लोकांना एक रोजगार निर्माण होईल, पर्यटन स्थळ वाढेल, 4 लोक इथे आज धंदा करू शकतात, रोजगार मिळेल या उद्दिष्टाने प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे सगळ्यांचे हे आभार मानतो. नमस्कार. ह्या किहीम भिल्लेश्वर तलावाचं गेले 40 वर्षापासून आमचं एक स्वप्न होतं की हे तलाव व्यवस्थित व्हावं आणि त्याचं किहीममध्ये येणाऱ्या जगभरून पर्यटकांना त्याचा आनंद पण लुटता ह्या पद्धतीने आम्ही सर्व प्रयत्न गेले 3 वर्षांपासून आम्ही हे प्रयत्न करत होतो. त्यासाठी RCF कंपनी यांच्या CSRच्या माध्यमातून आम्हाला हे तलावाला मंजुरी मिळाली आणि भारतामध्ये लेक म्हणून प्रसिद्ध असलेले आमचे आनंद मलिंगर सर ज्यांनी आपल्या गोकुळेश्वर तलावाचं सुशोभीकरण केलेलं आहे, त्यांनीच ह्या तलावाचं ही मोहीम हातात घेतल्यामुळे आम्ही त्याचवेळी निश्चिंत झालो. कारण की अशा माणसाच्या हातात काम गेल्यामुळे हे काम आता पूर्ण येईल यात कोणती आमच्या मनात मात्र शंका नाही. कारण की तुम्ही आता पाहत असाल गेले महिनाभरात हे एवढं काम पूर्णपणे खोदाई करून गाळ काढण्यात आलेलं आहे. आणि हे काम करत असताना आम्हाला नक्कीच ज्या आमच्या ग्रामस्थांचं ग्रुप ग्रामपंचायत किहीमचे सर्व सदस्य, उपसरपंच आणि सर्व ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचे आम्ही नक्कीच आभारी आहोत. आता पावसाळा जवळ आलेला आहे, कामाला वेग कसा देता येईल काय?
पावसाळ्याच्या दृष्टीने पूर्ण युद्ध पातळीवर काम चालू आहे. जसं जसं तुम्ही बघत असाल तर 5-5 पोकलेन लावून त्यानंतर JCB डंपर लावून पूर्णपणे खोदाई चालू आहे. युद्ध पातळीवरती काम चालू आहे आणि यासाठी लागणारं सर्व मोहीम राबवण्यासाठी जी मदत लागते ती आमचे लिमणे साहेब, त्यानंतर ग्रामस्थ, उपसरपंच साहेब हे पूर्णपणे दिवस रात्र इथे उभे राहून काम करून घेत आहेत. अब देखिए ये कीम विलेज में बिल्लेश्वर का लेक है. ये लेक है अबाउट 7.5 एकड़ का है. बहुत सालों से, कम से कम 40-50 सालों से बाहर का पूरा पानी आता है, जो बारिश का पानी, वो सब कीचड़ वच्चड़ और पेड़ का पत्ती वत्ती सड़ के कम से कम इसमें 6 से 10 फुट तक पूरा कीचड़ भरा है. आप देख सकते हैं इसमें क्या है, कीचड़ में क्या होता है, पानी ऊपर रहता है, वो अंतर्जल को नहीं जाता है, कीचड़ वो रोक देता है. अब देखो कीचड़ निकलने के बाद उसका नीचे सूखा मिट्टी है. हम लोग क्या कर रहे हैं, पूरा कीचड़ का मिट्टी निकल के चारों तरफ से बांध बना के और इसका वाटर होल्डिंग कैपेसिटी इंक्रीज कर रहे हैं, ताकि बारिश का टाइम में बहुत सारी पानी रुके, मछलियाँ आए और अंतर्जल का इम्प्रूवमेंट करें. क्योंकि अभी अलीबाग इतना तेज से बढ़ रहा है, समझो आप पूरा महाराष्ट्र में एक हाई स्पीड प्लेस है, पूरा मुंबई का पूरा लोग इधर ही आ रहा है. अगर समझो और 5-10 साल ऐसे छोड़ दिया तो ये काम को नहीं कर पाएगा. और बहुत सारा आदमी को इधर आएगा तो उनको पानी चाहिए पीने के लिए, बहुत सारा पक्षियाँ जल जीविका के लिए पानी चाहिए. इसलिए अभी हम लोग पूरा ये कीचड़ निकल के चारों तरफ से बांध बना के, हमारा जो सरपंच साहब है, ये हमारा को जब गोकुल लेक बनाया हम लोग, जो 23-25 एकड़ का गोकुलेश्वर लेक बनाया, उस टाइम से साहब मेरा पीछे है, ये भी सरपंच साहब हमारा पीछे पड़ा है. अब देखिए प्रकाश जी है, वो जो गोकुल लेक को बनाया ये है, ठीक है. सो क्या है, हम लोग को 3 साल का पहले भी होना चाहिए था ये तालाब, बट थोड़ा फंड्स का चक्कर में और बहुत सारे इश्यूज था. सो अभी इश्यूज सॉर्ट आउट करके RCF वाला ने ये तालाब के लिए सपोर्ट कर रहे हैं. सावंतवाडीच्या राजकारणात राजवाडा विरुद्ध नगर परिषदेचा नवा वाद पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नगराध्यक्षा श्रद्धा भोसले, लखमराजे भोसले तसेच भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी राजवाडा परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. मात्र या मोहिमेवर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांनी जोरदार टीका केली आहे. शहरातील उघडी गटारे, खड्डेमय रस्ते, मोती तलाव परिसरातील अस्वच्छता, भटक्या जनावरांचा प्रश्न आणि इतर अनेक समस्या प्रलंबित असताना स्वच्छतेसाठी नेमका राजवाडा परिसरच का निवडला गेला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नगर परिषदेचा कारभार शहरासाठी चालतो की राजवाड्यासाठी, अशी टीका करत काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग दिला. दरम्यान शिवसेना नगरसेवक बाबू कुर्तडकर यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर या वादाला आणखी हवा मिळाली. या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील स्वच्छता मोहीम आता राजकीय संघर्षाचे नवे केंद्रबिंदू ठरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. यावर सत्ताधारी काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर मंडणगड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. महाप्रळ येथे आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी एकत्र येत अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा आनंद व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंडणगड तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी खासदार सुनील तटकरे यांचे विशेष कौतुक केले. महायुतीतील सर्व नेत्यांना एकत्र आणत अनिकेत तटकरे यांच्या बिनविरोध निवडीसाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगत त्यांनी सुनील तटकरे यांना राजकारणातील खरे चाणक्य असे संबोधले. तसेच मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि महायुतीतील सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करत कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अनिकेतभाई तटकरे यांची कालच बिनविरोध निवड झालेली आहे. सर्वप्रथम मी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने माननीय अनिकेतभाई, आमदार अनिकेतभाई तटकरे यांना शुभेच्छा देतो. विशेष एक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करावासा लागेल, कारण मी भाई जिथपर्यंत जाणता झालो आहे, मला माहिती आहे राजकारणातला, पण आपली ही निवडणूक आत्तापर्यंत बिनविरोध झाली नव्हती. प्रथमच ही निवडणूक कोकण विधान परिषदेचा आमदार बिनविरोध झाला आहे. ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने दुसरे आहे ते आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय तटकरे साहेबांना आहे. विशेष तटकरे साहेबांचा उल्लेख करत असताना मी एवढंच सांगेन की महाराष्ट्रातल्या राजकारणातला खरा चाणक्य म्हणून तटकरे साहेबांना आपण जर संबोधित केलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि ते आज सिद्ध झालेलं आहे. विशेष या
आजच्या आपल्या छोट्याशा सेलिब्रेशनच्या वेळी मी महायुतीच्या सर्व नेत्यांचा, सर्व कार्यकर्त्यांचा, सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आभार मानतो की सर्वांनी त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलं आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी अनिकेत भाई आज बिनविरोध निवडून आलेत. तटकरे साहेबांचा विशेष या ठिकाणी मी अभिनंदन करतो की प्रदेश अध्यक्ष असताना महायुतीच्या जागा वाटपामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 2 जागा आल्या, त्या दोन्ही जागा बिनविरोध त्या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. त्या ठिकाणी तटकरे साहेबांचा देखील मनापासून त्या ठिकाणी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. एक चांगला नेतृत्व हे आपल्या सर्वांना लाभलेलं आहे. भविष्यामध्ये आदरणीय अनिकेत भाईच्या माध्यमातून या ठिकाणी कोकणाची विकास कामं जे पण आपले प्रश्न असतील ते 100% मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण या छोट्याशा सेलिब्रेशनसाठी उपस्थित राहिल्यात आपल्या सर्वांचा देखील आभार मानतो. एक आनंदाचं वातावरण आहे. राजकारण कसं फिरतं ते आपण सगळ्यांनी जवळून बघतो. आज तेवढी मेजॉरिटी नसताना सुद्धा तटकरे साहेबांनी जे धाडस राजकारणामध्ये एक विशेष गुण त्यांच्यामध्ये जे आहेत, आपलं कमी असताना सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो आणि त्या तऱ्हेने त्यांनी सगळे डावपेच वापरले आणि तटकरे साहेब, अनिकेत तटकरे बिनविरोध तटकरे साहेब निवडून आलेले आहेत. विशेष करून आपल्याला आमदार म्हणून, खासदार आहेत, आमदार म्हणून मिळाले, मंत्री म्हणून ते मिळालेले आहेत. अशा तऱ्हेने आनंदाच्या क्षणी आपले जे अध्यक्ष आहेत त्यांनी केक कापून तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित करून एक आनंद उत्सव साजरा करावा. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.